सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आमा सोय रे। तुकाराम महाराजांना झाडांवर निसर्गावर वृक्षवल्लीवर तुकोबराचं प्रेम होतं। आपण भाग्यवान आहे की आपल्या काठावर गंगा आहे आणि गंगेच्या काठावर आपल्याला जन्म आहे। म्हणून उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही चिंता आपल्याला नाही, काही चिंता नाही। आपण भाग्यवान आहे का आपल्याला डोंगरांचा भाग लाभला। हे पर्वत, हे डोंगर, हे सौंदर्य आहे, ही संपत्ती आहे। जल, जंगल, जमीन ही आपली संपत्ती, निसर्ग। दुर्दैवानं आता आपल्याला असं चित्र पाहायला मिळते अनेक ठिकाणी सरकी रस्त्यानं प्रवास करताना आपण थोडे डोंगर पेटवलेले असतात आणि ते वनवा लागला म्हणतात। पण खरा वनवा लागायचा काळ आहे का आता? नाही। कोणीतरी विक्षिप्त स्वभावाचे लोक, विकृत मनोवृत्तीचे लोक ते डोंगर पेटवून देतात आणि त्या गवताबरोबर नवीन वर्ष 2 वर्षामध्ये अलीकडच्या 4-6 महिन्यामध्ये डेव्हलप झालेली झाडं सुद्धा काय होतात, जळून जातात। जैवविविधता नष्ट होत चालली आहे। वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांना विचारा, त्याच्यामध्ये काही प्राणी असतात, जमिनीमध्ये राहणारे प्राणी। ते प्राणी बाहेर एवढी उष्णता आहे म्हणून बिळामध्ये खोल जाऊन त्या ठिकाणी बसले असतात। बाहेरून सगळं पेटलं, तापलं तर त्या तपतीने बिळातल्या बिळात ते प्राणी नष्ट होतात। आपण विध्वंसक नाहीये। निसर्गाची माणसावर दया आहे, निसर्गाचं प्रेम, निसर्गाची कृपा आहे आपल्यावर, म्हणून आपण आहोत। रोज आपण एवढा सगळा ऑक्सिजन फुकटच्या फुकट घेतोय। कोविडमध्ये आपल्याला त्याचं महत्व कळालं होतं। निसर्गाने एवढं भरभरून आपल्याला दिलंय। आपण त्याला काही नाही दिलं तरी चालेल, पण निदान विध्वंस तरी करू नये। आपण भाग्यवान, आपल्याला डोंगर लाभले। सामाजिक संस्था, तरुणांनी तशा प्रकारचे होणारे जे गोष्टी आहेत ना, त्या थांबवण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे। ज्ञानोबाने सांगितलंय, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी। झाडं लावायला सांगितली, नानाविध प्रकारची झाडं लावायला सांगितली, कारण जैवविविधतेनं आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध होणार आहे। आता मार्च महिन्यामध्ये 40 पर्यंतचं टेम्परेचर तापमान जाऊन पोहोचलंय। उन्हाचं सकाळी 9 पासून उन्हामध्ये बाहेर येता येत नाही। या उन्हापासून, या तापलेल्या गोष्टींपासून, या ज्याला आपण गोंडस नाव दिले ग्लोबल वॉर्मिंग, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऋतुमान पद्धती बदलली। याच्यावरचा पर्याय म्हणजे काय? फॅन लावणं, कूलर लावणं, एसी लावणं, हे पर्याय का त्याच्यावरचे? हे कायमस्वरूपीच्या पर्याय ही मलमपट्टी आहे। कायमस्वरूपीचा पर्याय म्हणजे आपल्या आजोबाच्या काळात जेवढी झाडं होती तेवढीच पुन्हा झाडं आपल्याला निर्माण करावी लागतील, तेव्हा तशासारखा निसर्ग राहिला तर वातावरण बदलेल। ओझोनचा थर कमी झाला, सूर्याची अतिनील किरण पृथ्वीवर यायला लागली, त्याच्यामुळे ऋतुमान पद्धती बदलली। आणि बदललेलं चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला संकल्प करावा लागेल। परमश्रद्धेय बाबांच्या साक्षीनं की यापूर्वी लावलेलं कोणतंही झाड तोडणार नाही आणि यानंतर निदान प्रत्येक वर्षाला एक तरी झाड लावून जगवल्याशिवाय राहणार। हा संकल्प केला नाही तर मात्र निसर्ग आपल्याला माफ करणार नाही। हे वाढलेलं तापमान आणि एक झाड माणूस सहज जगू शकतो, सहज जगू शकतो। वर्षाकाठी एक झाड तर सहज जगू शकतो। आज या सप्ताहाच्या निमित्तानं आपण तशा प्रकारचा संकल्प करूया। या उन्हाळ्यामध्ये नवीन एक झाड मी त्या ठिकाणी त्याचं डेव्हलप करील, नवीन लावील, त्याचं रक्षण करील। इतके दिवस सर आपण सांगत होतो की झाड तोडू नका। आता असा काळ येऊन पोहोचलाय, झाडाची फांदी सुद्धा तोडू नका असं सांगावं लागणार आहे। एक एक पान, एक एक फांदी जपावी लागेल, तेव्हा हा निसर्ग पुन्हा आपल्याला तशा पद्धतीने पुनरुज्जीवित झालेला